लग्नाची बेडी या मालिकेचा कदाचित हा आता शेवटचाच भाग असेल. लग्नाची बेडी ही मालिका आता प्रेक्षक हो आपला निरोप घेत आहे. यामध्ये शेवटला सत्याचा असत्यावर झालेला विजय आपल्याला पाहायला मिळतो. मालिकेचा जबरदस्त शेवट केलेला आहे. आपण पाहिलेलंच आहे की मधूने हातात मशाल घेतलेली आहे आणि ती एकदम साळसूदपणाचा आव आणते. त्यांच्या रूममध्ये आता राजश्री, रेश्मा, ऋतुजा आणि स्वतः रुक्मिणी आलेले असते. त्या सर्वांना ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की राघव आणि सिंधू यांनी माझ्याविरुद्ध कटकारस्थान केलेलं आहे आणि माझ्याकडून नको त्या गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत. ज्या गोष्टी मी कधी केल्यासुद्धा नाहीत, त्या गोष्टी त्यांनी वधवून घेतलेल्या आहेत, असं जेव्हा ती राजश्रीला सांगते, तेव्हा राजश्री मात्र तिच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते. कारण राजश्रीला जे काय पटायचं आहे ते पटलेलं आहे. राजश्री म्हणते, "तू इतकी नीच बाई असशील आणि राघवला मिळवण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं." मधूचं थोबाड फोडल्यानंतर मधूच्या लक्षात आलंय की आपलं बिंग फुटलेलं आहे. आपण काही जरी सांगितलं तरी ते आता कोणालाच न पटण्यासारखं आहे. कारण आपण आपल्या स्वतःच्या तोंडाने सगळे गुन्हे कबूल केलेले आहेत आणि ते सगळे सर्वांनी ऐकलेले देखील आहेत. राघव आणि सिंधू हे त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेलं तिच्या लक्षात आलेलं आहे. चिडलेली राजश्री तिला म्हणते की तू इतक्या खालच्या पातळीला गेलेली आहेस की आता मला तुझ्याशी बोलण्याची देखील इच्छा राहिलेली नाही आहे. सिंधूच्या विरोधातील किती कट कारस्थानं तू केलीस ना ते आत्ता लक्षात येत आहे. या घरावर वारंवार संकट का येत होतं ना त्याचं कारण तू आहेस हे आमच्या लक्षात आलं नाही. आम्ही आजपर्यंत सापाला दूध पाजत राहिलो आणि तो साप आम्हाला डसत राहिला तरी देखील आमच्या लक्षात आलं नाही. इतकी खालच्या पातळीची नीच बाई आणि तुझ्यावर आम्ही विश्वासच कसा ठेवला. अशा शब्दामध्ये आता राजश्रीने मधूचा चांगलाच समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मधू आता तिला पाहतच राहते. आजपर्यंत राजश्रीचं असलं रौद्र रूप तिने पाहिलेलं नसतं. राजश्री म्हणते, "तुला धक्के मारून घरातून बाहेर हाकलून द्यायला पाहिजेच. पण आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवला ना, या गोष्टीचा पश्चाताप आता मला किती होतोय ते मी सांगू शकत नाही." तेव्हा आता मधू देखील चिडलेली आहे. सतत सिंधू, 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 सिंधू आणि सिंधू. या घरामध्ये दुसऱ्या कोणाचं नाव तुम्ही घेतलेलं कधी ऐकलं आहे का? उठलं की सुटलं फक्त सिंधू, सिंधूची सिंधुगिरी. सिंधू म्हणजे देव आहे. तिचे पाय धुवून पाणी प्यायचंच फक्त तुम्ही बाजूला ठेवलेलं आहे. नाहीतर ते सुद्धा कराल तुम्ही. या घरासाठी मी काहीच केलेलं नाही. या घरासाठी माझं काहीच डिव्होशन नाही का? मी सुद्धा या घरासाठी तीळ-तीळ तुटलेले आहे. मी भरपूर काय केलेलं आहे. जेव्हा ही तुमची सिंधू 8 वर्ष तुम्हाला सोडून गेलेली होती ना, तेव्हा तुमच्या राघवला मी सांभाळलेला आहे. तुमच्या राघववर खरोखर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती मी आहे. आजपर्यंत मी शांत बसले होते, कारण मला असं वाटत होतं की तुम्ही कधीतरी माझा स्वीकार कराल म्हणून. पण तुम्ही माझा कधीच स्वीकार करणार नाही, आता मला समजलेलं आहे. पण मी देखील राघववर तितकंच प्रेम केलं आहे, किंबहुना सिंधूपेक्षाही जास्त प्रेम मी राघववर केलेलं आहे. आणि जे काही केलं आहे ना, ते सगळं राघवच्या प्रेमाखातीरच केलेलं आहे, असं मधू सर्वांना पटवून देत आहे. राघवचा संसार अर्ध्यावर टाकून जेव्हा ती निघून गेली ना, तेव्हा मी राघवशी लग्न केलेलं होतं. राघवचा संसार मी वाचवलेला होता आणि तुम्ही आज मला म्हणताय, की मी या घरासाठी काही केलेलं नाही आहे. या घरासाठी माझं काहीच डिव्होशन नाही आहे. माझं डिव्होशन आहे आणि ते तुम्ही मान्य करो अथवा न करो, ते आहे म्हणजे आहेच आहे. सिंधू ही खूप स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे. उलट मी तिच्यापेक्षा कितीतरी सरस आहे आणि तिच्यापेक्षा राघववर मी कितीतरी जास्त प्रेम केलेलं आहे. राघव हे सगळं ऐकत असतो तेव्हा त्याला तर खूपच मोठा धक्का बसत असतो. कारण त्याला माहिती आहे की आजपर्यंत त्याच्यावर खरं प्रेम केलं आहे ते म्हणजे फक्त सिंधूनं केलेलं आहे. पण मधू मात्र आता खूप मोठा आव्हानात आहे. मधू मात्र सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न करते की खरं प्रेम तिनंच केलेलं आहे. पण तिचं कोणीही ऐकून घेत नाही आहे. चिडलेली मधू मात्र खूपच बडबड करत आहे. या सिंधूची आता कथा ऐकायची माझी इच्छा राहिलेली नाही आहे. तुम्ही आजपर्यंत तिची पूजा करत आलाय ना, तर तुम्ही बिनधास्त तिची पूजा करा. असं जेव्हा ती बोलते, तेव्हा सिंधू तिच्या जवळ येते आणि तिच्या सणसणीत थोबाडीत देऊन म्हणते, की "तुला असं वाटतं ना, तू डिव्होशन दिलंयस या घरासाठी,
तर लक्षात ठेव, तू या घरासाठी काहीही डिव्होशन दिलेलं नाही आहेस. आजपर्यंत तू जे काही केलं ना, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. राघववर प्रेम केलंस तर स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. तुला फक्त राघववरच प्रेम करायचं नव्हतं, तर रत्नपारखी घरावरची सगळी सत्ता तुला पाहिजे होती, प्रॉपर्टी पाहिजे होती, ते देखील तू स्वतःच्या तोंडाने मान्य केलेलं आहेस. आणि ही थोबाडी तुला त्यासाठीच मी दिलेली आहे. तुझा एक-एक गुन्हा मी आज स्पष्टपणे सांगू शकते. माझ्या अंकुरला तू माझ्यापासून दूर ठेवलंस. एक आई म्हणून तू मला त्याच्यापासून दूर ठेवलंस ना, ही थोबाडीत मी तुला त्याच्यासाठी देते, असं म्हणून सिंधूने फाड मुस्काळात ठेवून द्यायला सुरुवात केलेली आहे. सिंधू तिचा एक-एक गुन्हा सांगत आहे आणि एका-एका गुन्ह्याला एक-एक थोबाडीत ठेवून देत आहे. तुला असं वाटतं ना, की तू डिव्होशन केलंस. तुझं डिव्होशन काही नाहीये. उलट तुझा स्वार्थ आहे आणि तुझ्या स्वार्थाच्या पाठीमागेच तुझं कट कारस्थान असायचं. तू कट कारस्थान करायची आणि तुझा स्वार्थ साध्य करायची. राघव म्हणतो, की तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तुझं प्रेम हे फक्त स्वतःवर होतं आणि स्वतःवर प्रेम करणारा व्यक्ती हा जगात कोणावरच प्रेम करू शकत नाही. तर सिंधू सांगते, की तू अपाहिजपणाचं सुद्धा नाटक केलेलं होतं. पॉलिसी पेपर रिन्यू करताना जेव्हा तुला डबल हप्ता भरावा लागेल असं कळलं, तेव्हा तू त्यांना सगळे सर्टिफिकेट दिले होते आणि त्यात कळलं होतं, की तू अपाहिज नाही आहेस. तुला पॅरालिसिस झालेलं नाही आहे आणि ते सगळं मी स्वतः ऐकलं होतं. तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकलेली तुला आठवते का नाही आठवत? असं ती मधूला विचारते. मधूला तर त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आठवतायत. ही थोबाडीत त्यासाठी असं म्हणून तिने लगेच मधूला थोबाडीत दिलेले असते. त्याचबरोबर तू मला एका ठिकाणी भेटायला बोलवलंस. माझ्या सावीला तू किडनॅप करून ठेवलंस आणि जेव्हा मी दरीत पडत होते, तेव्हा तू मला दरीतून पडताना वाचवलं नाहीस, तर उलट मी मरते तर मला मरू दिलंस. ही थोबाडीत मी तुला त्यासाठी देते, असं म्हणून अजून तिने मधूला फाड थोबाडीत द्यायला सुरुवात केलेली आहे. माझ्या अंकुरला माझ्यापासून लांब ठेवलं, माझ्या सावीला माझ्यापासून लांब ठेवलं, माझ्या मंगळसूत्राला स्पर्श करायचा प्रयत्न केला. तुझे एक नव्हे अनंत गुन्हे आहेत आणि त्या एक-एक गुन्ह्याची मी शिक्षा देणार आहे. तर आता रुक्मिणी देखील चिडलेली आहे. जेव्हा ही दरीत पडली, तेव्हा तू घरी येऊन सांगितलं, की सिंधू निघून गेली आहे. सिंधू सावीला घेऊन कायमची निघून गेलेली आहे आणि जेव्हा मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने सांगितलं, की तिचं राघववर अजिबात प्रेम नाही आहे आणि त्यामुळं मी सावीला घेऊन जाते असं खोटं कारण तू सर्वांना सांगितलं, असं आता रुक्मिणीने देखील सर्वांच्या समोर सांगितलंय. चिडलेली सिंधू अजूनही मुस्काळात देत आहे आणि म्हणते, हे तुझे गुन्हे आहेत. एक नव्हे अनंत गुन्हे तू केलेले आहेत आणि आज दसऱ्याच्या दिवशी तुझा अंत निश्चित आहे. आजच प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला होता, तर आजच पांडवांनी देखील कौरवांवर देखील विजय मिळवला होता आणि आजच तुझ्या असत्यावर माझ्या सत्याचा विजय झालेला आहे, असं सिंधू तिला सांगत असते. तेव्हा मधू मात्र आता हसायला लागलेले आहे. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. एवढं सगळं ऐकून देखील ही मगरूर बाई हसते कसं काय, असा सर्वांना प्रश्न पडतो. कारण तिच्या डोक्यात वेगळंच चाललेलं असतं. आता तिच्या हातामध्ये असलेली मशाल घेऊन तिने पटकन जाऊन दरवाजा बंद केलेला असतो आणि सर्व रत्नपारखी कुटुंबियांना तिनं वेठीस धरलेलं असतं आणि सर्वांना सांगत असते, की आत्ताच्या आत्ता सर्वजण मागे व्हा. तुम्हाला काय वाटलं मी इतक्या सहज हार मानणारे आहे? नाही, मी सहज हार मानणारी नाही आहे. तुम्हाला सर्वांना मी व्हिलन वाटते ना, तुम्हा सर्वांना मी चुकीची वाटते ना, जर वाटत असेल तर वाटू द्या, त्याने मला काहीच फरक पडत नाही. पण आता आज तुमचा अंत केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. या घरामध्ये सर्वत्र रॉकेल टाकलेलं आहे आणि आता माझ्यासहित तुम्हा सर्वांना मी भस्म करून टाकणार आहे. आता माझ्यासहित सर्वांना जाळून खाक करून टाकणार आहे. असं जेव्हा ती बोलते, तेव्हा रेश्मा आणि ऋतुजा अक्षरशः गायवाया करू लागतात. आम्हाला माफ कर, असं काही करू नको, आम्हाला जगायचं आहे, मला माझ्या नवऱ्यासाठी जगायचं आहे, असं म्हणून रेश्मा अक्षरशः तिची गयावया करून माफी मागायला लागते. पण ऐकेल ती मधू कसली? मधू म्हणते, आता कसलीही गयावया चालणार नाही. आतापर्यंत मी तुमचं ऐकून घेतलं ना, आता तुमचं काय करते ते बघा, असं म्हणून तिने ती पेटती मशाल जमिनीवर टाकलेली आहे आणि जमिनीवर सर्वत्र रॉकेल पसरलेलं असतं आणि एका क्षणात सर्व काही पेट घेईल आणि सर्वजण जळून खाक होतील, असं स्वप्न मधूचं खाक झालेलं आहे. कारण राघवने जे रॉकेल टाकलेलं होतं, त्यामध्ये पाणी मिक्स असतं आणि त्यामुळे घरामध्ये पाण्यासहित रॉकेल असतं आणि पाण्यामुळे ती मशाल विझून जाते आणि मधूचं स्वप्न देखील त्याबरोबरच विझून जातं. आता रुक्मिणी तिच्या समोर उभी राहते आणि तिच्या फाड मुस्काळात द्यायला सुरुवात करते आणि म्हणते, "तू तुझी लायकी शेवटी दाखवलीस. स्वतःच्या स्वार्थासाठी तू अख्ख्या कुटुंबाला वेठीस धरलंस आणि सर्वांना मारण्याचा देखील प्रयत्न केलास.
आता अजून किती गुन्हे तू करणार आहेस आणि किती गुन्हे तुझ्या स्वतःच्या तोंडाने कबूल देखील करणार आहेस ना, तेच मला कळत नाही. मला आता तुझा राग यायचा देखील बंद झालेला आहे. आता मला माझा स्वतःचा राग येतोय. आजपर्यंत असल्या नीच बाईच्या नादी मी कसं काय लागले आणि तुझं कसं काय ऐकून घेतलं, तुझ्या प्रत्येक गुन्ह्याला मी कसं काय माफ केलं आणि तुझ्या पाठीशी कसं काय राहिले ना, तेच मला कळत नाहीये. आता चिडलेली सिंधू देखील तिच्या समोर आलेली आहे. "तू माझ्या कुटुंबियांना वेठीस धरलंस आणि माझ्या कुटुंबियांना मारण्याचा प्रयत्न केलास." असं म्हणून पुन्हा एकदा तिने मधूचं थोबाड रंगवायला सुरुवात केलेली आहे. राघव म्हणतो, "तू तुझ्या नीचपणाची पातळी शेवटी गाठलीसच. तुझं प्रेम नक्की कोणावर आहे ना, ते मला कळलेलं आहे. जर का तुझं खरंच माझ्यावर प्रेम असतं ना, तर तू मला मारण्याचा प्रयत्नच केला नसता." असं म्हणून तोही तिला दोष देत आहे. तर त्याचबरोबर सिंधू मात्र तिच्या प्रत्येक दोषाला थोबाडीत देऊन उत्तर देत आहे. मधूचं तोंड लाल झालेलं आहे आणि सिंधू मात्र चिडून तिला फाड, फाड, फाड थोबाडीत देत आहे. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कारस्थानाचा बदलाच सिंधूनं घेतलेला आहे. सिंधूला आलेला सगळा राग सिंधूनं व्यक्त केलेला आहे. तुझा घडा भरला आहे. मी तुला सांगितलं होतं, की शिशुपालाचा सुद्धा घडा भरल्यानंतर कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून त्याचा वध केला होता ना, आज परिस्थिती तशीच झालेली आहे असं म्हणून ती मधूला फाड मारते आणि मधू धाडकन खाली पडते. मधूला समजलंय की आज आपल्याला इथून सुट्टी नाही. आज आपल्याला हे लोक खूप मारणार. कारण आपलं पाप आता यांच्या समोर आलेलं आहे. आजपर्यंत आपण रत्न पारखींच्या घरात राहून त्यांच्यावर केलेले कारस्थान आज पूर्णपणे उघड झालेले आहेत आणि त्यामुळं घरातला एक ना एक सदस्य आता आपल्या विरोधात गेलेला आहे. सिंधूने मात्र पुरता बदला घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मधू खाली पडलेले असते. राघव आणि सिंधू एकमेकाच्या जवळ आलेले असतात. राघव सिंधूला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. राघव सिंधूला सांगतोय की बास आता तिला शिक्षा कोर्ट देईल. आत्ताच्या आत्ता पोलीस येणार आहेत आणि हिला जेलमध्ये घेऊन जाणार आहेत. मधूच्या कानावर ते शब्द पडतात तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. पण शेवटची चाल चालायला मधू तयार झाली आहे. तिच्या हातात रॉकेलची बाटली लागलेली आहे आणि आता त्या बाटलीचा उपयोग ती राघववर करणार आहे. आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे ना आणि आपल्याला जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे ना, तर आता शेवटचा वार आपण सिंधूवर न करता राघववर करावा, अशी तिची इच्छा झालेली आहे. आजपर्यंत आपण ज्याच्यावर प्रेम केलं, त्याला एकदा आपला राग देखील दाखवला पाहिजे, असा विचार करून रागाने संतप्त झालेली मधू बाटली उचलते आणि फाडकन राघवच्या डोक्यात मारणार असते. पण तेवढ्यात सिंधू ते पाहते आणि तो बाटलीचा वार सिंधूने स्वतःच्या डोक्यावर घेतलेला आहे. मधूची बाटली डायरेक्ट सिंधूच्या डोक्यात फुटते आणि सिंधूच्या डोक्यातून रक्ताची धार सुरू होते. अचानक झालेल्या हल्ल्याने घरातले सगळे सदस्य अक्षरशः हादरून गेलेले असतात. मधू आता पुरती वेडी झालेली आहे आणि ती आता हल्ला करायला लागलेली आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. रक्तबंबाळ झालेली सिंधू मात्र जमिनीवर पडते. सिंधूला चक्कर आलेली आहे. राघव तिला सावरण्याचा प्रयत्न करतोय. राघव तिला धरतोय. "सिंधू थांब, तुला काही होणार नाही. आम्ही सर्वजण आहोत." असं सर्वजण तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. पण सिंधूचे डोळे मात्र झाकत चाललेले आहेत आणि सिंधू बेशुद्ध पडते. राघव तिला पटकन उचलतो आणि म्हणतो, "त्वरित डॉक्टरांना फोन करून बोलवून घ्या, कारण आत्ताच्या आत्ता हिच्यावर उपचार होणं गरजेचं आहे." मधू मात्र त्यांच्याकडं पाहतच राहते आणि सर्वजण मधूकडं पाहत राहतात. अजूनही मधूच्या हातात ती फुटलेली बॉटल आहे. राघव मात्र सिंधूला घेऊन आता पटकन हॉलमध्ये पळत गेलेला आहे आणि त्यानंतर रुक्मिणी आता मधूकडे आलेली आहे. रुक्मिणी मधूला बोलत आहे. म्हणते की तू तुझी लायकी शेवटी दाखवलीस. तू आता पक्की गुन्हेगार झालेली आहेस आणि तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा आता आम्ही तुला देणार नाही. आता तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला कोर्ट देणार आहे. आयुष्यभर आता खडी फोडत बस. असं म्हणून रुक्मिणीने तिला शिव्या शाप द्यायला सुरुवात केलेली आहे. माझं चुकलं. मी तुला आत्तापर्यंत माणुसकीचा हात देत राहिले आणि तुझी साथ देत राहिले. आता मात्र माझी साथ संपलेली आहे असं म्हणून रुक्मिणी तिच्याकडं पाठ करून निघून गेलेली आहे आणि मधू कोसळून खाली पडलेले आहे. मधूला समजलंय की आपल्या पर्वाचा आता अस्त झालेला आहे. इकडे सिंधू हॉलमध्ये आणल्यानंतर देखील एकच गोष्ट राघवशी बोलत आहे. मधूला पकडून ठेवा कारण मधू निघून जाईल. माझी काळजी करू नका. मधूला पकडून ठेवा. कारण जर का मधू निघून गेली तर आपली मेहनत सगळी वाया जाणार आहे. राघव म्हणतो,
सिंधू तू बोलू नकोस, तू थोडंसं शांत राहा, तुला खूप लागलेलं आहे. आत्ताच्या आत्ता डॉक्टर येत आहे, तू थोडंसं शांत राहा. तरी देखील सिंधू एकच गोष्ट बोलत असते, राघव मला काही होणार नाही आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जाऊन मधूला प्लीज पकडून ठेवा. जर का ती पळून गेली तर आपण काहीच करू शकणार नाही. प्लीज तिला जाऊन पकडा, असं सिंधू राघवला सांगत असते. तेव्हा राघव सिंधूला ठेवतो आणि तिला म्हणतो, की मी पटकन जाऊन दरवाजा बंद करून टाकतो आणि मधूला येथेच बंदिस्त करून ठेवतो आणि पोलिसांना देखील मी बोलवून घेतलेलं आहे. ते आले की तिला पकडून नेतील. तू काही काळजी करू नको. आता डॉक्टर आलेले असतात आणि त्यांनी सिंधूच्या डोक्याला मलमपट्टी केलेली असते. डॉक्टर सांगतात, की घाव खूपच खोल आहे. मी तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे, पण त्रास व्हायला लागला तर आपल्याला यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे. सध्या टेन्शन घेण्यासारखं काही वाटत नाही आहे, पण यांची काळजी घेणं गरजेचं आहे, असा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. सिंधूला खूपच मार लागलेला आहे आणि सर्वजण सिंधूची काळजी करत आहेत. पण त्याचबरोबर मधूला आता पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे, असं देखील सर्वांना वाटत आहेत. सर्वजण सिंधूला सांगतायत, की "सिंधू, तू आता शांतपणे आराम कर. मधूला तिच्या पापाची शिक्षा आता मिळणारच आहे. कारण लवकरच पोलीस येतील आणि तिच्या हातामध्ये बेड्या घालून तिला रत्नपारखीच्या घरातून हातात बेड्या घालूनच घेऊन जातील." सिंधूची परिस्थिती थोडी गंभीरच असते, कारण मार खूपच जोरात लागलेला असतो आणि तिला मलमपट्टी करून शांतपणे हॉलमध्ये बसवलेलं असतं. तेवढ्यात पोलीस आलेले आहेत. इन्स्पेक्टर राघवला सॅल्यूट करतात आणि विचारतात, की ती व्यक्ती कुठे बंदिस्त करून ठेवलेली आहे. राघव त्यांना त्या व्यक्तीकडं म्हणजेच मधूकडं घेऊन जातो आणि सांगतो, की हिला आत्ताच्या आत्ता बेड्या घाला आणि पोलीस स्टेशनला घेऊन जा. पोलिसांनी आणलेल्या बेड्या आता राघवने स्वतःच्याच हातात घेतलेल्या असतात आणि तो मधूला त्या बेड्या घालत असतो. राघवबरोबर आयुष्यभर लग्नाच्या बेडीचं स्वप्न बघणारी मधू आता खरोखरच्या बेड्या घालून पोलीस स्टेशनला जाताना आपल्याला पाहायला मिळते. मधूच्या स्वप्नांचा चकनाचूर तर झालेला आहेच, त्याबरोबर तिच्या केलेल्या प्रत्येक कटकारस्थानाचा आज अस्त होत आहे आणि त्या सर्व कटकारस्थानाची शिक्षा देखील तिला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. राघवच्या हातात हात घालून संसार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मधूच्या मात्र हातात स्वतः राघवनेच बेड्या घातल्या आहेत आणि त्यामुळं तिला ते स्वप्न अपूर्ण ठेवून आता जेलमध्ये जावं लागत आहे. मधूच्या स्वप्नाचा अंतच झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राघव तिच्याकडं एखाद्या गुन्हेगाराच्या नजरेनं पाहत आहे आणि तेव्हा मात्र तिला आता राघवशी डोळेसुद्धा मिळवता येत नाहीयेत. ज्या व्यक्तीवर आपण जेव्हा पाड प्रेम केलं, त्या व्यक्तीनेच आज आपल्याला बेड्या घातलेल्या आहेत आणि आपण आयुष्याची मोठी बाजी हारलेलो आहोत, असंच तिला वाटत आहे. राघव तिला घेऊन पोलिसांच्या ताब्यात देतो आणि म्हणतो, की या गुन्हेगाराला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जा. राघवची ती भाषा ऐकून मधूच्या मात्र पायाखालची जमीन सरकली आहे. आजपर्यंत गोडी गुलाबीत बोलणारा राघव आज आपल्याला गुन्हेगार म्हणतोय, म्हणजे आपलं आयुष्य संपून गेलेलं आहे. आपलं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे. या सर्व गोष्टींचा पश्चात्ताप मधूला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या पोलिसांनी आता तिचा ताबा आपल्या हातात घेतलेला असतो आणि ते तिला ओढत ओढत घराच्या बाहेर घेऊन चाललेले आहेत. मधूने ज्या ठिकाणी फुलं गोळा करायची स्वप्न बघितली होती, त्याच ठिकाणी आज मधू शेणाच्या गवऱ्या वेचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधूला तिच्या पापाची शिक्षा मिळत आहे. मधूला पोलीस घेऊन चाललेले आहेत आणि मधू जाताना एक कटाक्ष सिंधूकडे टाकते. सिंधू पण तिच्याकडे कटाक्ष टाकते आणि दोघींचीही नजरानजर होते. दोघीही एकमेकांना पाहत असतात. आजपर्यंत दोघीही एकमेकाच्या विरोधात उभारलेल्या असतात. सत्य जिंकलेलं असतं हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि तीच गोष्ट सिंधूच्या देखील तोंडातून पाहायला मिळते. सिंधू राघवला म्हणते, की "राघव, आज सत्याचा असत्यावर विजय झाला. आपल्याला नेहमी वाटत असतं ना, की असत्य जिंकतं, पण असत्य कधीच जिंकू शकत नाही. शेवटी सत्य जिंकतं, त्याला थोडासा त्रास काढावा लागतो, पण सत्य जिंकताना पाहताना त्याचा आनंदच वेगळा असतो," असं सिंधूने सर्वांना सांगितलेलं असतं. आणि एवढं सगळं बोलून सिंधू मात्र खाली कोसळते. सिंधू कोसळलेली पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कारण सिंधूला चक्कर आलेली आहे आणि सिंधूने डोळे देखील बंद केलेले आहेत. नक्की सिंधूला काय झालंय असा प्रश्नच सर्वांना पडलेला आहे. आत्तापर्यंत थोडंसं बोलणारी सिंधू हिची तब्येत अचानक खराब झालेली आहे
आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवून घ्या आणि सिंधूला काय झाले ते पहा, असं राघव बोलत असतो. पण आता नक्की सिंधूला काय झालेलं आहे ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वजण खूपच सिरियस झालेले आहेत आणि सिंधू मात्र शांतपणे थंड होऊन सोफ्यावर पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेव्हा राघवचा चेहरा देखील पांढरा पडलेला आहे. त्याला सिंधू पाहिजे आहे, पण नियतीच्या मनामध्ये नक्की काय चालले ते आपल्याला आत्ताच समजणार नाही. त्यासाठी आपल्याला उद्याचा एक भाग पाहावा लागणार आहे. उद्याचा हा भाग तुम्ही नक्कीच पाहाल, कारण कदाचित हाच भाग आता लग्नाच्या बेडीचा शेवटचाच भाग असू शकतो. ही सीरियल तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक यू.